अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण शाखेच्या वतीनं एका लोकप्रतिनिधीनं पत्रकारांच्या बाबतीत केलेलं गैरवक्तव्य आणि एकूणच त्यांची पत्रकारांच्या संबंधीची भावना, पत्रकारांच्या संबंधी त्यांनी व्यक्त केलेली वक्तव्य आणि मोठ्या मेजाशीत पत्रकारांच्या संबंधी केलेल्या घोषणा त्या निश्चितपणानं हिंदुस्थानच्या लोकशाहीला घातक आहे। एकीकडं हिंदुस्थानची लोकशाही किंवा हिंदुस्थानच्या घटनेप्रमाणे पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलेला आहे आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या प्रतिनिधीनं या चौथ्या स्तंभाविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, आपली जबाबदारी समजावून घेतली पाहिजे। पत्रकारांच्या विषयी बोलत असताना पत्रकारांनी काय विचारलं होतं आणि त्याचं उत्तर आपण काय दिलं पाहिजे याचं भान नसणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीनं निश्चितपणानं आपण त्या लोकप्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी समजावून घेण्याची आवश्यकता आहे आणि ती जर तुम्हाला समजावून घेता येत नसेल तर किमान त्याचा अभ्यास करा, नेमकेपणानं त्याची माहिती घ्या। पण आपलं अज्ञान झाकण्यासाठी केवळ पत्रकारांच्यावर चुकीच्या पद्धतीनं बोलणं किंवा त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करणं हे निश्चितपणानं इथल्या लोकशाहीला घातक आहे। पत्रकारांच्या संघटना असतील, पत्रकार असतील, त्यांच्या पद्धतीनं कामकाज नेहमी करत राहतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निश्चितपणानं मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, आमच्या पत्रकार संघटनेच्या असलेले सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून या राज्यातल्या पत्रकारांनी निश्चितपणानं आपली जबाबदारी उत्तम पद्धतीनं पार पाडलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर जे लोकप्रतिनिधी या पत्रकारांच्या संबंधी चुकीची वक्तव्य करतात, पत्रकारांच्या विषयी अनादर व्यक्त करतात, पत्रकारांना तुल्य लेखण्यासाठी त्यांच्याजवळ जर निश्चितपणानं शब्द नसतील तर त्यांनी आपलं वक्तव्य निश्चितपणानं जाहीरपणानं न करता कुठंतरी त्याच्यासंबंधी अभ्यास करावा आणि नंतर पत्रकारितेसंबंधी या पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे, मोठा इतिहास आहे। या पत्रकारितेनं हिंदुस्थानचं स्वातंत्र्य किंबहुना स्वातंत्र्याला त्या काळामध्ये पाठबळ देण्याचं किंवा स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचं काम वृत्तपत्रांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर ज्या लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधीमधून येतो ती लोकशाही कोणत्या पद्धतीनं उभी राहिली, त्याच्यामध्ये पत्रकारितेचं योगदान काय होतं, या गोष्टी या लोकप्रतिनिधींनी समजावून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या जोपर्यंत ते समजावून घेत नाहीत तोपर्यंत किमान त्यांनी पत्रकारितेविषयी आणि पत्रकारांच्या विषयी आपलं मत व्यक्त करू नये अशी आमची स्पष्ट भावना आहे। निश्चितपणानं आजच्या तहसीलदार साहेबांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या ह्या भावना आम्ही शासन प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासन प्रशासनानं त्याची दखल घेऊन योग्य पद्धतीनं जर गरज असेल तर या लोकप्रतिनिधींसाठी एखादा प्रशिक्षण वर्ग घ्यावा आणि नेमकेपणानं त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांचं वागणं कसं असलं पाहिजे, ते मतदारांप्रती असेल, लोकशाहीतल्या पत्रकारांच्या विषयी असेल, त्याचा त्याने अभ्यास करावा अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो। आणि ज्या लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या विषयी अनादर व्यक्त केला, चुकीची वक्तव्य केली, त्यांचा या पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्हा सगळ्यांच्या एकजुटीच्या माध्यमातून निषेध करतो। बुजोर खासदार संजय दिना पाटील याने प्रश्न विचारायला गेलेल्या पत्रकारांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया यांच्या वतीने आज येथे तहसीलदार कार्यालयात जाहीर निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आत्ताच आम्ही सर्वजणांनी मिळून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। नुकतेच ठाकरे गटातून ते शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना ते प्रश्न अडचणीचे वाटले तर त्यांनी का बसायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी पत्रकारांना सांगितलं परत जर तुम्ही येथे आला तर तुम्हाला मी जीव मारीन। आणि विशेष म्हणजे ही बाब ही
जे ही करत होते बोलत होते त्या टायमाला त्यांना नुकतीच YZची सुरक्षा दिलेली आहे आणि ते पोलिसांदेखत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. जर एखादा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे पत्रकारांना जर बोलत असेल तर संजय दिना पाटीलला आमचं सांगणं आहे, पुढल्या टायमाला तू वाढव्या खासदार नसशील एवढं लक्षात ठेव. नरेंद्र मोदीपासून अगदी सरपंच असेल नगरसेवक असेल त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आमचा मुख्यमंत्र्यांना सांगणे की त्यांनी या मुजोर खासदारावर कारवाई करावी तरच तुमच्या शासनावरती तुमच्या युतीवरती आमच्या पत्रकारांचा विश्वास राहील. नाहीतर तुम्ही नुसती घोषणाबाजी करताय पत्रकारांना कोणी हात लावला तर आम्ही हाव करू आम्ही त्याव करू. आता खरंच वेळ आलेली तुम्हाला जर काहीतरी करून दाखवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी खासदार दिना पाटीलवर कारवाई करावी एवढी आमची मागणी आहे. आज फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं नुकतंच जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्याबद्दल काही चुकीची आणि आक्षेपार्ह विधानं केली आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसील कचेरीवरती आलो आहे. मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे की खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिली आणि जीवे मारण्याचा एक इशारा दिला. खरं तर संजय दिना पाटील यांना माहीत नसावं की पत्रकारांची ताकद खूप मोठी आहे. तुम्हाला माहीत आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुद्धा पत्रकारिता केली आणि पत्रकारितेच्या माध्यमामधून देशातील सर्वांना एकजूट केलं आणि एक उठाव निर्माण केला. ही खरं तर संजय दिना पाटील यांना माहीत नसावं. संजय दिना पाटील यांनी मध्यंतरी काहीतरी माफी मागितली, पण माफी मागून चालणार नाही. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावरती खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण काय एकीकडं आदल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी विधान केलं होतं की पत्रकारांना जर कोण काय बोललं तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यानंतरचं हे विधान आलेलं आहे. संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं पत्रकारांचं समाधान होईल. पत्रकार ही एक तुम्हाला माहिती आहे लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे. पत्रकारांच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादं सरकार उलटवून टाकण्याची ताकद आहे, एखादं सरकार सत्तेवर बसवण्याची ताकद आहे आणि ही सर्वसामान्य जनतेचे गोरगरिबांचे प्रश्न मांडण्याची ताकदसुद्धा पत्रकारांच्यामध्ये आहे आणि ही ताकद निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही सुद्धा सर्व पत्रकार एकजुटीने दाखवून देऊ. आणि पुन्हा एकदा फक्त मी जास्त काही न बोलता खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे तरच पत्रकार शांत राहतील. पुन्हा एकदा मी सांगतोय की मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो. खासदार संजय दिना पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.